या मंदिराच्या कळसावरचा झेंडा हवेच्या विरुद्ध दिशेनं फडकतो. हा झेंडा रोज बदलला जातो. तो जर एक दिवस जरी बदलला गेला नाही तर मंदिर 18 वर्षांसाठी बंद होते. या मंदिरावर कुठलेही पक्षी उडत नाही. एवढंच काय तर यावरून कुठलंही हेलिकॉप्टर किंवा विमान उडवायला बंदी आहे. हे मंदिर समुद्राजवळ आहे. इथे बाहेर लाटांचे आवाज असतात, परंतु मंदिरात पाऊल टाकताच हे सर्व आवाज बंद होतात. दिवसाच्या कुठल्याही प्रहरी या मंदिराच्या कळसाची सावली पडत नाही. या मंदिराच्या शिखरावर लावलेलं सुदर्शन चक्र खालून कुठूनही पाहिलं तरी सरळच दिसतं. प्रसाद शिजवताना इथे अग्नीवर एकावर एक अशा 7 मातीच्या हंड्या ठेवल्या जातात, परंतु इथे सगळ्यात वरच्या हंडीतलं अन्न सगळ्यात आधी शिजतं आणि सगळ्यात शेवटी खालच्या म्हणजे विस्तवावरच्या हंडीतलं अन्न शिजतं. हे मंदिर म्हणजे पुरीचं जगन्नाथ मंदिर. अन्यक्षेत्रे कृतं पापम पुण्यक्षेत्रे विनश्यति. म्हणजे पुण्यक्षेत्री किंवा तीर्थक्षेत्री गेल्यानं आपले सगळे पाप धुवून निघतात असा याचा अर्थ होतो. म्हणून हिंदू धर्मात 4 धामांना अनन्यसाधारण महत्व आहे. हे 4 धाम म्हणजे बद्रीनाथ, द्वारका, रामेश्वरम आणि पुरी म्हणजे पुरीचं जगन्नाथ मंदिर, जिथे विष्णूला म्हणजे श्रीकृष्णाला जगन्नाथाच्या रूपात पूजलं जातं. आणि फक्त श्रीकृष्णालाच नाही तर त्यांची भावंड बलभद्र आणि सुभद्रा यांचीही पूजा होते. दरवर्षी पुरीला जवळजवळ 1 कोटी भाविक दर्शनाला येतात. आज मी या मंदिराबद्दल, इथे होणाऱ्या जगप्रसिद्ध रथयात्रेबद्दल तर बोलणारच आहे, परंतु मी मंदिरात होणाऱ्या अशा एका गूढ विधीबद्दल बोलणार आहे जो भारतातल्या दुसऱ्या कुठल्याही मंदिरात होत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण व्हिडिओ लाईक केल्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. त्यामुळे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. नमस्कार, मी मेघना देशमुख. माझ्या मेघना टॉक्स या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. या टॉपिकवर रिसर्च करताना माझं लक्ष सगळ्यात जास्त वेधून घेतलं ते या मूर्त्यांनी. सर्वसाधारणपणे देवांच्या मूर्ती या दगडी किंवा धातूच्या असतात, परंतु या मूर्ती लाकडी आहेत. प्रथमदर्शनी त्या अगदी लाकडी खेळण्यांसारख्या दिसतात. खूप गोड दिसतात त्या, परंतु त्यांना नीट पाहिल्यावर लक्षात येतं की त्यांना हात, पाय असे अवयव नाहीत. त्या अपूर्ण आहेत. त्या अपूर्ण का आहेत आणि त्यांची अशाच अवस्थेत का पूजा केली जाते याबद्दल एक गोष्ट सांगणार आहे. मी माझ्या व्हिडिओमध्ये फार पौराणिक कथा सांगत नाही, परंतु याचा संदर्भ पुढे येणार आहे, त्यामुळे ही गोष्ट महत्वाची आहे. महाभारताच्या युद्धानंतर काही काळाने जेव्हा श्रीकृष्णानं आपला देहत्याग केला तेव्हा पांडवांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. श्रीकृष्णाचा देह पंचतत्वात विलीन झाला, परंतु त्यांचं हृदय तसंच राहिलं. ते धातूचं असल्यासारखं दिसत होतं आणि त्यातून निळा प्रकाश परावर्तित होत होता. त्याला नीलमाधव असं म्हटलं गेलं. पांडवांनी हे नीलमाधव एका नदीत विसर्जित केलं. काही काळानंतर सत्ययुगात अवंतीचा एक इंद्रद्युम्न नावाचा राजा होता. अवंती म्हणजे आत्ताचं मध्य प्रदेश, माळवा प्रांत. हा राजा विष्णूचा उत्कट भक्त होता आणि त्याला विष्णूचं मंदिर बांधायचं होतं, परंतु मूर्ती कशी घडवायची हे त्याला कळत नव्हतं. एक दिवशी विष्णू स्वतः राजाच्या स्वप्नात आले आणि त्याला सांगितलं की तू बंकामुहानला जा. बंकामुहान ओरिसामधलं एक गाव आहे. तिथे तुला कडुलिंबाच्या झाडाचा एक लाकडी ओंडका मिळेल, त्यापासून तू मूर्ती घडव. विष्णूनं सांगितल्याप्रमाणे राजा बंकामुहानला तो ओंडका शोधायला जातो आणि त्याला समोर एक लाकडी ओंडका वाहत येताना दिसतो. तो ओंडका निळसर प्रकाश परावर्तित करत असतो, कारण त्यात असतं ते नीलमाधव म्हणजे श्रीकृष्णाचं हृदय, जे आजही जगन्नाथाच्या लाकडी मूर्तीत धडधडतं असं म्हणतात. राजा तो ओंडका कारागिरांना देतो आणि मूर्ती घडवायला सांगतो, परंतु त्यांना ते शक्य होत नाही. तेव्हा विष्णू विश्वकर्मांना तेथे पाठवतात. विश्वकर्मा म्हणजे देवांचे शिल्पकार, डिव्हाइन आर्किटेक्ट, ज्यांनी हस्तिनापूर, पुष्पक विमान आणि सोन्याची लंका घडवली असं म्हणतात ते विश्वकर्मा. विश्वकर्मा मूर्ती घडवायला तयार होतात, परंतु एक अट घालतात की या मूर्ती तयार होण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी लागेल. तोपर्यंत कार्यशाळेचा दरवाजा बंद राहील, कोणीही आत प्रवेश करू नये. राजा सहमती दर्शवतो आणि कामाला सुरुवात होते. परंतु काही दिवसांनी राजा आतल्या घडामोडी पाहण्यासाठी उत्सुक होतो आणि दरवाजा उघडतो. तेव्हा त्याला समोर दिसतं की काही वस्तू अस्तव्यस्त पडलेल्या आहेत आणि 3 अर्धवट मूर्त्या तयार झाल्या आहेत. तिथे विश्वकर्मा नसतात. आता राजाला पुन्हा प्रश्न पडतो की मी या अर्धवट मूर्त्यांचं काय करू. तेव्हा विष्णू पुन्हा राजाच्या स्वप्नात येतात आणि त्याला सांगतात की या मूर्त्या अर्धवट असल्या तरी त्या खूप सुंदर आहेत, तू अशीच त्यांची प्राणप्रतिष्ठापना कर. आणि तेव्हापासून या मूर्ती अशाच अवस्थेत पूजल्या जातात. या मूर्त्या एका ठराविक तिथीला बदलल्या जातात.
म्हणजे जुन्या मूर्त्या काढून नवीन मूर्त्या घडवून त्यांची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. ही तिथी दर 12, 15 किंवा 19 वर्षांनी येते. या विधीला नवकलेवर असं म्हणतात. मगाशी मी मंदिरात होणाऱ्या ज्या गूढ विधीबद्दल बोलले होते तो विधी म्हणजे नवकलेवर. यात गूढ काय आहे सांगते. नव म्हणजे नवीन आणि कलेवर म्हणजे शरीर. देवांच्या नवीन शरीर धारण करण्याच्या विधीला नवकलेवर असं म्हणतात. हा विधी करताना संपूर्ण मंदिर परिसर मोकळा केला जातो, निर्मनुष्य केला जातो. कोणालाही आत प्रवेश दिला जात नाही. कोणी जबरदस्तीने प्रवेश करू नये म्हणून CRPFचे जवान संपूर्ण मंदिराला घेराव घालतात. यावेळेला पूर्ण पुरी शहराचा वीज पुरवठा खंडित केला जातो. संपूर्ण अंधार असतो. हा विधी करण्यासाठी मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याला म्हणजे एकाच व्यक्तीला आत गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो. त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाते आणि हातात जाड हातमोजे घातले जातात, कारण आत जे घडणार आहे ते त्यांना स्पर्शानेही कळू नये म्हणून. या पुजाऱ्याचं काम असतं आतमध्ये जाऊन ब्रह्म बदलणे किंवा ब्रह्म पदार्थ बदलणे. म्हणजे जगन्नाथाच्या जुन्या मूर्तीमधून हा ब्रह्म पदार्थ किंवा नीलमाधव, ज्याला श्रीकृष्णाचं हृदय म्हणतात, ते जुन्या मूर्तीतून काढून नव्या मूर्तीत प्रस्थापित करणे. हो, फिजिकली हा ब्रह्म पदार्थ जुन्या मूर्तीतून नव्या मूर्तीत ठेवला जातो. ज्या पुजाऱ्यांनी आधी हे काम केलंय ते म्हणतात ब्रह्म पदार्थ हातात घेतल्यावर त्यांना एखादी जिवंत हलणारी वस्तू हातात आल्यासारखं वाटलं. काहींना जिवंत ससा हातात धरल्यासारखं वाटलं. आता याला वैज्ञानिक स्पष्टीकरण देता येणार नाही, परंतु आपण याला जगन्नाथावर असलेली श्रद्धाच म्हणू शकतो. 20व्या शतकात 6 वेळा हा विधी झाला. आता रिसेंटली 2015 मध्ये हा विधी झाला होता आणि 2034 मध्ये हा विधी पुन्हा होईल. या मूर्त्या जरी वारंवार बदलल्या जात असतील तरी हे मंदिर 12व्या शतकापासून उभं आहे. त्याआधी होतं, परंतु आत्ताचं मंदिर हे 12व्या शतकात गंगा डायनेस्टीद्वारा बांधलं गेलं आहे. कलिंगा स्थापत्य शैलीत बांधलेलं हे मंदिर 11 एकर परिसरात पसरलेलं आहे. मंदिराची उंची 214 फूट आहे आणि याच्या भिंतीवर सुंदर कोरीव काम केलेलं आहे. या मंदिराला 4 दरवाजे आहेत: सिंहद्वार, व्याघ्रद्वार, हस्तीद्वार आणि अश्वद्वार. या पूर्ण मंदिराभोवती एक खूप मोठी संरक्षक भिंत बांधलेली दिसते. मंदिरावर 18 पेक्षा जास्त वेळा हल्ले झाले, परंतु मूर्ती वाचवण्यात यश आलं. मंदिराचं वेळोवेळी नुकसान झालं आणि काही वेळा अधूनमधून हे मंदिर बऱ्याच वर्षांकरता बंद देखील राहिलं. परंतु 1750 नंतर पुरी जेव्हा मराठ्यांच्या अधिपत्याखाली आलं तेव्हापासून जगन्नाथाच्या सेवकांनी न घाबरता देवतांच्या पूजा अर्चा सुरू ठेवल्या आणि पुरीला पुनर्वैभव प्राप्त झालं. हे मंदिर येथे दरवर्षी होणाऱ्या रथयात्रेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. या रथयात्रेची तयारी 2 महिने आधीपासून सुरू होते. रथयात्रेसाठी 3ही देवतांसाठी 3 भव्य रथ तयार केले जातात. हे पूर्णपणे लाकडाने बनवले जातात. हे तयार करताना कुठल्याही धातूचा वापर केला जात नाही. त्यांना नंदी घोष, तलध्वज आणि दर्पदालना असं म्हणतात. रथयात्रेच्या आधी देवांचा स्नानाचा विधी होतो. या विधीमध्ये 3ही देवतांना 108 कलशांनी स्नान घातलं जातं आणि पुढे 15 दिवसाकरता दर्शन बंद केलं जातं, कारण देवाला सर्दी पडसं होतं. हो, खरंच या काळात देवांना वेगवेगळ्या काढ्यांचा नैवेद्य दाखवला जातो. याबद्दल थोडी माहिती मिळवली तेव्हा कळलं की या मूर्त्या लाकडी आहेत. 108 कलशांच्या स्नानामुळे हे लाकूड फुगतं आणि याच्यावरचे रंग फिके पडतात. हे लाकूड पूर्णपणे वाळण्यासाठी 15 दिवसांचा अवधी लागतो, त्यामुळे दर्शन बंद ठेवतात. 15 दिवसानंतर दर्शनाची सुरुवात होते आणि रथयात्रेचीही. या 3ही लाकडी रथांमध्ये देवांना ठेवलं जातं. त्यानंतर पुरीचे तत्कालीन महाराज प्रत्येक रथ स्वतःच्या हाताने सोन्याच्या झाडूने झाडून घेतात. आपण महाराज असलो तरी जगन्नाथापुढे खूप लहान आहोत असंच यातून प्रतीत होतं. हा एक खूप मोठा सोहळा असतो. यानंतर रथयात्रेची सुरुवात होते आणि भाविक प्रत्येक रथ स्वतःच्या हाताने ओढत गुंडीच्या मंदिरापर्यंत नेतात. 1 आठवडा देव तेथे राहतात आणि पुन्हा मंदिरात परततात. या रथयात्रेसाठी जगभरातून 8 ते 10 लाख लोक पुरी शहरात येतात. दरवर्षी इथे खूप चांगली व्यवस्था मंदिर प्रशासनातर्फे केली जाते. मला एक प्रश्न पडला की जर दरवर्षी नवीन रथ तयार करत असतील तर या जुन्या रथांचं काय करत असतील. थोडं रिसर्च केल्यावर कळलं की रथयात्रेनंतर हे रथ डिस्मॅन्टल केले जातात, म्हणजे याचे भाग वेगवेगळे सुटे केले जातात. काही भाग जसे की शोभेच्या कलाकृती हे जसेच्या तसे पुढच्या वर्षीच्या रथात वापरण्यासाठी ठेवले जातात, तर काही भाग हे पुरीच्या दुसऱ्या मंदिरांच्या जीर्णोद्धाराकरता वापरले जातात आणि उरलेले भाग जसं की या रथांची चाकं ही मंदिर प्रशासनातर्फे विकली जातात. 3ही रथांची मिळून 42 चाकं असतात. एका चाकाचा व्यास जवळजवळ 7 फुटांचा असतो. ही चाकं भाविक लाखो रुपयांना विकत घेतात. हे मंदिर तीर्थक्षेत्र म्हणून जितकं प्रसिद्ध आहे ना, तितकंच ते त्याच्या गूढ आणि रहस्यमयी वैशिष्ट्यांमुळे प्रसिद्ध आहे. आपल्याकडे ना बऱ्याचदा एखाद्या धार्मिक स्थळाचं, व्यक्तीचं महत्त्व वाढवण्यासाठी
त्याबद्दलच्या चमत्काराच्या गोष्टी सांगितल्या जातात आणि लोक चमत्काराकडे ओढले जातात. त्यामुळे हे लोक खरं खोटं सत्य असत्य याची पडताळणी न करता तिथे गर्दी करायला सुरुवात करतात. आता काही ठिकाणं ना खूप जेन्युअन असतात. इथे जाण्यासाठी कुठल्याही चमत्काराच्या गोष्टींची गरज नसते, जसं की हे जगन्नाथाचं मंदिर. आता या मंदिराची वास्तू किती मोठी आहे, ह्याचा इतिहास किती जुना आहे, इथल्या मूर्ती किती अनोख्या आहे आणि जगन्नाथाच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर नतमस्तक झाल्यानंतर मिळणारी ऊर्जा पॉझिटिव्हिटी मला वाटतं इतकंच पुरेसं आहे इथे जायला. इथे कुठल्याही चमत्काराची गरज नाहीये, कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये ना एक सूक्ष्म अशी रेषा असते, व्हेरी थिन लाईन. आपण श्रद्धेकडून अंधश्रद्धेकडे कधी वळतो हे आपल्यालाच कळत नाही. त्यामुळे देवावर विश्वास ठेवूया, पण डोळस राहून, कारण खरी श्रद्धा आपल्याला सत्याशी आणि ज्ञानाशी जोडते. तुम्हा सर्वांना सुख समृद्धी आनंद आणि चांगलं आरोग्य लाभो हीच जगन्नाथाच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद.